नमस्कार. श्री कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत झटपट अशी तयार होणारी मसाला वांगी. तर चला पाहूया. त्यासाठी इथे मी 5 ते 6 असे काटेरी वांगी घेतले आहेत. त्याचे आपल्याला थोडेसे देठ कट करून घ्यायचे आणि त्याचे मधनं असं 4 काप करायचे. पूर्ण असं काप करायचे नाहीत. आपल्याला मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला काप करून घ्यायचे. आणि आपल्याला हे कापलेले वांगे मिठाच्या पाण्यात टाकायचे, कारण जे वांगे चिरले ते काळे पडू नये म्हणून आपल्याला पाण्यात टाकायचे ते मिठाच्या. तर आता यासाठी आपण एक मसाला तयार करणार आहोत. तर इथे शेंगदाण्याचं कूट माझं आठवड्याभराचं तयार केलेलं असतं. नसेल तर तुम्ही शेंगदाणे भाजून त्याचं बारीक असं कूट तयार करून घ्या. इथे मी 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, धने पावडर, लाल तिखट, गोडा मसाला म्हणजे काळं तिखट, घरगुती असं काळं तिखट आहे. पुन्हा गरम मसाला वापरलाय, हळद आणि भाजलेल्या जिरेची पावडर. हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आवश्यकतेनुसार आपल्याला थोडंसं 1 चमचा असं पाणी टाकून घ्यायचे, म्हणजे जे आपण वांग्यामध्ये मसाला भरू ते बाहेर निघणार नाही. तर मी दाखवले त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकून व्यवस्थित असं मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये वांगे जी चिरले आहेत त्यामध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा. व्यवस्थित असं दाबून मसाला भरून घ्यायचा, म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर ते बाहेर निघणार नाही. बघा मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. तर चला, अवघ्या 15 मिनिटात अशी ही भाजी तयार होते आणि एकदम अशी चविष्ट अशी भाजी लागते ही. तर ही भाजी तुम्ही ऑफिसच्या डब्यांसाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा तयार करू शकतात. हे वाटण किंवा हा मसाला तुम्ही रात्रीत बनवून ठेवला तरी चालतो आणि एकदा पाणी न टाकता फ्रीजमध्ये तयार करून ठेवलं तरी आठवडा 15 दिवस जातो. चला आपण चिरून घेतलेल्या सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घेऊया. तर बघा इथे माझ्या सर्व वांग्यामध्ये व्यवस्थित असा मसाला मी दाबून व्यवस्थित भरून घेतला आहे. चला आता हे जो राहिलेला मसाला आहे तो सुद्धा आपल्याला भाजीमध्ये यूज करायचा आहे, की ज्याने भाजीला टेस्ट खूप छान येते. मस्त असं रसा तयार होतो. रसा जर तुम्हाला करायचा असेल तर इथे मी फक्त अर्धा ग्लास असं गरम केलेलं पाणीच वापरणार आहे. तुम्हाला जसं ग्रेव्ही पाहिजे किंवा जेवढं पातळ करायचं आहे किंवा नाही टाकलं तरी चालेल, कारण झाकून ठेवल्यानंतर वांगे सुद्धा व्यवस्थित असे शिजले जातात. पण मला इथे थोडंसं भात करायचं, त्यासाठी मी इथे थोडं अर्धा ग्लास पाण्याचा वापर करणार आहे. तर चला इथे आपण भाजी तयार करून घेऊया. तर इथे मी तेल टाकून घेतलंय, त्यामध्ये जिरे आणि आलं लसूण पेस्ट टाकून घेतली आहे. त्यानंतर आपण मसाला भरून घेतलेली वांगे टाकून घ्यायची तेलामध्ये आणि त्यासोबतच जो राहिलेला मसाला आहे तो सुद्धा त्यासोबत टाकून घ्यायचा. वांगे व्यवस्थित 2 मिनिटं तेलावर व्यवस्थित परतून द्यायचे. थोडेसे वाफण्यासाठी त्यावर आपण झाकून ठेवूया आणि त्यावर पाणी टाकूया. त्यानंतर इथे मी जे ताटलीमध्ये पाणी टाकलं होतं ते सुद्धा त्यामध्ये टाकून घेतलंय आणि आता आपल्याला हे झाकून व्यवस्थित असं 10 मिनिटं व्यवस्थित अशी भाजी शिजून द्यायची आहे. तर बघा इथं 10 मिनिटं झाले. मस्त अशी आपली मसाला वांगी तयार झाले. तर तुम्ही ही अशी जरूर एकदा डब्यासाठी किंवा ऑफिससाठी मस्त अशी भाजी तयार होते. तर चला, थँक्यू, बाय बाय.